आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी एक दिवसाची परवानगी। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। उद्याही आंदोलन सुरू राहणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक मात्र आडमुठेपणाने नाही तर चर्चेमधून मार्ग निघू शकतो। मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलकांना सल्ला। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। उद्यापासून पाणी घेणं बंद। कडक आमरण उपोषण सुरू करणार। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसली पाहिजे। उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू। संविधानानुसार निर्णय घेणार। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। आझाद मैदानावर जरांगे यांच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळेंची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। संतप्त आंदोलकांनी सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या। मराठा आंदोलकांकडून सुप्रिया सुळे यांच्या समोर शरद पवारांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं। आंदोलकांचा सुळेंच्या गाडीला घेराव। नेत्यांवर बाटल्या फेकणं अडवणूक करणं ही संस्कृती नाही। फडदंगबाजी करून काही मिळणार नाही। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निर्णय सरकारच्याच हातात, विरोधकांच्या नाही। आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, 250 आमदार घेऊन बसलात। आता निर्णय घ्या। जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा।